नमस्कार नागपूरकर. मी अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर पूर्व कार्यालय. उन्हाळा आलाय आणि त्याचा धोका सुद्धा म्हणजेच उष्माघात. उष्माघात म्हणजे काय? उन्हात जास्त वेळ राहिल्याने शरीराचं तापमान अचानक वाढतं. डोकेदुखी, चक्कर, उलटी, बेशुद्धी हे सगळे उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावं ते मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो. दुपारी 12 ते 4 शक्यतो उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, किमान 3 ते 5 लिटर. सुती फिकट रंगाचे कपडे परिधान करावे. टोपी, गॉगल, रुमाल, गमछा याचा वापर करावा. ORS, लिंबू पाणी, ताक, आंबील याचं मोठ्या प्रमाणात सेवन करावं. उपाशी पोटी असल्यास, थकलेल्या अवस्थेत असल्यास कृपया वाहन चालवू. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सध्याच्या ज्या दैनंदिन आपल्या गरजा आहेत त्यामध्ये वाहन हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे स्वतःबरोबरच उन्हाळ्यात वाहनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण काय करावं? उन्हाळ्यामध्ये गाडीची काळजी कशी घ्यावी? उष्णतेमुळे टायर फुटणे, इंजिन ओव्हरहीट होणे, ब्रेक फेल होणे, शॉर्ट सर्किट होणे व त्यामुळे आग लागणे अशा घटना होऊ शकतात. त्यासाठी आपण खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. गाडीतील कूलंट नियमित तपासा. टायरमध्ये जास्त हवा भरू नका. शक्यतोवर नायट्रोजनचा वापर करा. गाडी सावलीमध्ये पार्क करा. जास्त रन असेल, दूर जायचं असेल तर दर 1.5-2 तासाला इंजिनला विश्रांती द्या. ऑथराइज ॲक्सेसरीज म्हणजेच की डॅझलिंग लाईट असेल, एक्स्ट्रा लाईट लावलेले असतील त्याचा वापर टाळा. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आग लागू शकते. गाडीमध्ये कार्बोनेट बेवरेज म्हणजेच थंड पेय, लायटर, गॅस साहित्य, कार फ्रेशनर, परफ्यूम, बॅटरी इक्विपमेंट अशा वस्तू कधीही ठेवू नका. तसेच जे इलेक्ट्रॉनिक वाहन आहेत त्याला ओव्हर चार्जिंग, टेम्परेट बॅटरी आणि ओव्हरहीटिंग हे कृपया टाळा. सध्याच्या प्रमाणात पर्यावरण पोषक इलेक्ट्रिक वाहनाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्या वाहन चालकांना मी सांगू इच्छितो की कृपया आपण जर इलेक्ट्रिक वाहने वापरत असाल तर ओव्हर चार्जिंग टाळा. गाडीमध्ये बॅटरी टेम्परेचर याची पाहणी करा. तसेच डॅशबोर्डवर जो ओव्हरहीटिंगचा आपला इंडिकेटर असतो त्याची वारंवार तुम्ही पाहणी करा, जेणेकरून ओव्हरहीटिंग जास्त प्रमाणात झाल्यास तात्काळ आपले वाहन चालवणे थांबवून विश्रांती घ्या. धन्यवाद.